मुंबईमध्ये पुन्हा मराठी अमराठी वाद बघायला मिळालाय। तो मराठी लोक गंदा है, गुजराती भाषिकांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली। घाटकोपर भागातील एका सोसायटीमध्ये हा वाद घडला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आता गुजराती भाषिकांना चांगली समज दिल्याचं बघायला मिळालं। काही गुजराती मराठी वाद आम्हाला नकोय, पण तुम्ही असं टार्गेट करून त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असाल। आता ह्या पूर्ण बिल्डिंगचं फंक्शन असतं, त्यात मराठी माणसांनी इन्व्हॉल्व नाही व्हायचं। काय प्रकार आहे मला सांगा ना। तर त्यांना मी आपल्या पद्धतीने सांगितले की बाबा यापुढे जर असं परत तुमच्याकडनं चूक झाली तर त्यावेळेला जो काय परिणाम होईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा। त्यांनी मान्य केले की यापुढे आता परत आमच्याकडनं काही असं होणार नाही। आता बघूया, परत जर काही वाटलं असं तर मग आपण आमचा मनसे दणका असतो तो द्यायला आम्ही तयारच आहोत। काल ग्रुपवर मराठी विरुद्ध गुजराती थोडी वादावाद झाली। तर माझ्या वडिलांनी सोसायटी रिलेटेड काही प्रश्न विचारले गेले, ते त्यांना डावललं गेलं। त्या प्रश्नाची उत्तर दिली गेली नाही। एका व्यक्तीने राहुल शाह म्हणून व्यक्ती आहे शिव्या दिला, तर ते अपशब्द वापरले ग्रुपवर की तुम कोण है, तुम क्या करेगा, मराठी लोक गंदा आहे, ऐसा वैसा। नंतर पप्पांनी त्याच्या विरुद्ध त्यांना फोन केला, विचारले काय तुला प्रॉब्लेम, तर त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली पप्पांना। त्यांनी समोरून शिवीगाळ करायला सुरुवात केली, तर आम्ही पण केली। तर माझं म्हणणं एवढंच आहे, मराठी माणसाला नेहमी डावललं गेलंय या महाराष्ट्रात। जर आज अशी परिस्थिती आली, मराठी माणसाला मराठी साठीच आपल्याला भांडण्याची वेळ आली। हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी, कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते। त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे। तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये। आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही, परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलीस स्वतः इथं आलेले आहेत। आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ, आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू। घाटकोपरमधील मराठी अमराठी वादावर चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूयात। काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही। समाजामध्ये असे विचित्र पद्धतीचे काही लोक असतात, ते असे स्टेटमेंट करतात, परंतु महाराष्ट्रामध्ये असं एखादी घटना जर सोडली तर कुणाचाही वाद आपसामध्ये नाही आहे। सर्वजण मिळून मिसळून राहतात, आणि जो हा नालायकपणा करतो त्याला कायदेशीर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे, हे आमचं मत आहे। आणि याच वादावर नेमकं काय म्हटलेलं आहे संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांनी, तेही बघूयात। आम्ही या संदर्भाची तक्रार एसएनसी पक्षाचे जे प्रमुख आहेत अमित शहा त्यांच्याकडे करू। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी आणि घाटकोपरला जाऊन घाटकोपर हे गुजरात्यांचं असं सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता हे काय आहे, कसं आहे आणि त्यांना कशा प्रकारे इंगा दाखवायचा, पण आम्ही नक्कीच अमित शहा नरेंद्र मोदी यांना कळवू। कारण शेवटी त्यांना संपूर्ण या मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे, आणि त्याला भाजप बरोबरच्या सगळ्या पक्षांचं मुक समर्थन आहे। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले, आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल।